नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकूळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। टोळीकडून तिसगाव तालुका पाथर्डी येथील वृद्धाच्या खुनासह इतर 14 दरोडे, जबरी चोरी व घरफोडी गुन्हे उघडकीस। सदरची घटना घडल्यानंतर राकेशोला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर खुनासह जबरी चोरीचे गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदाराकडून गुन्ह्यातील आरोपी हे वाकळे वस्ती माळी बाभुळगाव परिसरात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार पथकाने वाकळे वस्ती येथे जाऊन खात्रीकरिता एका पालाजवळ 8 ते 10 इसम बसलेले दिसले। पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयित इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले। पथकाने त्यापैकी 6 इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव उमेश रोशन भोसले, राहणार साकेगाव, वय वर्ष 26, दौलत शुकन आशा काळे, वय वर्ष 25, राहणार माळी बाभुळगाव, सीसम वैभव काळे, राहणार माळी बाभुळगाव, शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले, राहणार साकेगाव, आकाश उर्फ फैयाज शेरू उर्फ लोळ्या काळे, राहणार बाभुळगाव उर्फ तालुका पाथर्डी व विधी संघर्षित बालक, वय वर्ष 14 असे सांगितले। त्यांच्याकडे वर नमूद गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस करतात आणि सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार सेशन उर्फ बल्लू रायभान भोसले, राहणार साकेगाव, फरार आरोपी बेऱ्या रायभान भोसले, राहणार साकेगाव, फरार आरोपी आजा उर्फ बेडरुल सुरेश भोसले, राहणार टाकळी फट्टा, फरार आरोपी लोळ्या उर्फ शेरू सुकन आशा काळे, राहणार माळी बाभुळगाव, तालुका पाथर्डी, फरार आरोपी यांच्यासह गुन्हा केल्याचं कबूल केलंय। पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर करीत आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने, अहमदनगर। पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भडके वस्ती येथे श्री मच्छिंद्र ससाने हे आपल्या कुटुंबियासह झोपलेले असताना रात्री काही अज्ञात इसमांनी येऊन त्यांचा दरवाजा ठोठावून ते बाहेर आले असता त्यांना मारहाण करून त्यांचे घरासमोरच्या कोंबड्या वगैरे पळवून नेलेल्या होत्या। परंतु या मारहाणीमध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला होता। सदरची घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती। घटनास्थळाला लागलीच पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि त्यांच्या सोबतच्या स्टाफने व आम्ही स्वतः परिसरामध्ये फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा जवळपास साधारण एक पाथर्डीच्या आजूबाजूला राहणाऱ्या उमेश रोशन भोसले, राहणार साकेगाव, तसेच दौलत सुकनाशा भोसले व त्याचे एकूण साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झालेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 5 मेजर व 1 अल्पवयीन अशा 6 इसमांना ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। परंतु पाथर्डी आणि शेवगाव परिसरामध्ये मागील 3 ते 4 महिन्यामध्ये एक एकांत वस्ती पाहून ज्या ठिकाणी वयोवृद्ध जोडपं असतं त्या ठिकाणी जाऊन घराच्या बाकीच्या लोकांच्या घरांच्या कड्या लावून त्यांना मारहाण करून त्यांचा ऐवज लुटल्याबाबत एकूण 7 ते 8 गुन्हे मागील 4 महिन्यामध्ये दाखल होते। त्या सर्व गुन्ह्यांची कबुली या अटक आरोपितांनी दिलेली आहे। साधारण एकूण 7 दरोड्याचे गुन्हे, 5 घरफोडीचे आणि 1 चोरीचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे। त्यामुळे या एरियात जे नागरिक या घटनांमुळे भयभीत झालेले होते ते आता आश्वस्त होतील। या गुन्हेगारी टोळीला अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने यश प्राप्त केलेलं आहे।